हॅलो मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सगळेजण वाट बघत होतो तो म्हणजे एसबीआय क्लेरिकलच्या वॅकन्सीज या वॅकन्सीज आलेल्या आहेत। आणि मित्रांनो, खरंच ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे। यावर्षी आपण बघतो बँकिंगमध्ये भरपूर सारे सरप्राइजेस मिळत आहेत। अचानक एकानंतर एक अशा भरपूर रिक्रुटमेंट्स आहेत। जागा भलेही कमी असतील, पण मला असं म्हणायचं आहे की त्याच्यावर फोकस करण्यापेक्षा किती वेळेस रिक्रुटमेंट निघतात त्या थोड्याशा बघितल्या पाहिजे आणि त्या हिशोबाने टप्प्याटप्प्याने का होत नाही, जेवढी त्यांनी कमिटमेंट केली आहे तेवढ्या कमिटमेंट केलेल्या जागा ज्या आहेत त्या नक्कीच भरल्या जातील। सो बाकी विचार न करता मी म्हणतो आपल्याला एक जागा पाहिजे, त्या एका जागेसाठी आपण लढलं पाहिजे। या पद्धतीने तयारीला लागा। मग या परीक्षेची तयारी करताना सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट जो बनतो तो म्हणजे इंग्लिश लँग्वेज, ज्याचं प्री मध्ये पण आणि मेन्स मध्ये पण बऱ्यापैकी चांगलं वेटेज असतं। सोबत हा सब्जेक्ट स्कोरिंग सुद्धा बनू शकतो। सर स्कोरिंग बनू शकतो का? यस बनू शकतो। आपल्या सारथियन्सला विचारा कसा तो स्कोरिंग बनतो। बऱ्याच लोकांचे आपल्या स्कोअर जे ते बऱ्यापैकी चांगले येतात आणि खूप लोक आपले स्टुडंट हे स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून आता त्याला बघायला लागलेले आहेत। आणि याबद्दल मी म्हणाल आता आजच्या सेशन मध्ये आपण काय काय बघणार आहोत। जसं की आपण बघतो दरवेळेस मी सांगतो बघा, लाईक आपण एक्झामचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नवरती 100% स्टक असलं पाहिजे। म्हणून मी थोडंसं 2023 ते 2025 मधलं इन शॉर्ट काय काय क्वेश्चन्स आले ते थोडंसं तुमच्या समोर मांडतो, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट अजून क्लॅरिफाय होईल। बघा 2023 मध्ये 10 रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, साधारण मेन्स मध्ये 14-15, प्री मध्ये 8 ते 10, मग ॲव्हरेज काढलं तर साधारण 8 ते 10 क्वेश्चन आरसीचे कंपल्सरी प्री मध्ये आपल्याला असतील। हे फक्त आणि फक्त एसबीआयचे बरं का। या सोबत मी म्हटलं समजा मेन्सच्या बाबतीत जर विचार केला तर साधारण 14-15 मार्क्स जे आहेत ते आपल्याला आरसी साठी विचारले जातात। म्हणजे पॅसेज रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हा जरासा मोठा पार्ट जो आहे तो बिअर करतो। सोबत मी म्हटलं एरर डिटेक्शनचे 5 क्वेश्चन हे सगळीकडे आलेले आहेत ऑलमोस्ट। सेंटेन्स रिअरेंजमेंट किंवा पॅराजंबल ज्याला म्हणतो आपण ते वाले पण ऑलमोस्ट 5 कंपल्सरी आलेले आहेत। या वर्षी तर आताच्या एक्झाम मध्ये म्हणजे एसबीआय पीओची जी एक्झाम झाली तर साधारण 40 क्वेश्चन्स होते। काही शिफ्ट अशा होत्या की डायरेक्टली 9 मार्काचे पॅराजंबल किंवा सेंटेन्स रिअरेंजमेंट सापडले। मग अशा केसमध्ये मी म्हणाल की वेटेज आणि पॅटर्न या दोन्ही केसमध्ये जसं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं क्लोज टेस्ट पॅराजंबल हे वाले कंपल्सरी क्वेश्चन म्हणतील। बघा क्लोज टेस्ट कंपल्सरी आहे। फिल इन द ब्लँक्स म्हटलं मी साधारण 2-3-5 या पद्धतीने साधारण हाफ वेटेज प्री मध्ये आणि फुल वेटेज मेन्स मध्ये। मिसस्पेल्ड वर्ड्स आहेत काही ठिकाणी विचारले गेलेले नाहीये, पण जर मी म्हटलं 24 पर्यंत बऱ्यापैकी विचारलं गेलं। सध्या मात्र मागच्या वर्षापासून हे विचारले गेलेले नाही तेवढे। फ्रेज रिप्लेसमेंट असेल 3-4 क्वेश्चन। ओव्हरऑल वर्ड स्वॅप, कनेक्टर्स आणि कॉलम बेस किंवा सिंगल फिलर्स एवढे क्वेश्चन्स जे आहेत ते बनतात। मग आता या सगळ्यांसाठी स्ट्रॅटेजी नेमकी काय असली पाहिजे? पुढचा प्रश्न, सर आम्ही बिगिनर्स आहोत, अभ्यासाची सुरुवात आम्ही कशी करायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश वाचनाची सवय लावा। सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणाल रीडिंग वरती काम करावं आपण। रीडिंग, ग्रामर आणि व्होकॅब्युलरी अशा 3 गोष्टी बनतात, त्यातल्या रीडिंग वरती काम करायला सुरुवात करा, म्हणजे इंग्लिशच्या हॅबिच्युअल व्हा। थोडंफार इंग्लिश वाचता आलं पाहिजे। एकदा ते समजायला लागलं, अंडरस्टँड व्हायला लागलं की हळूहळू त्याच्यातल्या ज्या काही ग्रामरवाल्या गोष्टी आहेत त्या समजतील आणि मग हळूहळू थ्रू रीडिंग आणि ग्रामर आपली व्होकॅब हळूहळू बिल्ड व्हायला मदत होईल। मग या पद्धतीने अभ्यासाची सुरुवात नेमकी कशी करावी, डेली नेमकं काय काय करावं यासाठी मी सजेस्ट करेल आपलं इंग्लिश पिटारा नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा। ज्याच्यावरती जर बिगिनर्स असाल तर अशा लोकांसाठी कन्सेप्ट बिल्डर नावाची एक पीडीएफ येते। ज्या कन्सेप्ट बिल्डर मध्ये नेमकं असतं काय सर, तर आपल्याला रीडिंगची सवय व्हावी। जनरली आज जर मी तुम्हाला एखादं इकॉनॉमिक्सचं बुक दिलं आणि सांगितलं की मित्रांनो हे आपल्याला वाचायचंय, कोणीच वाचणार नाही। तुम्हाला एखादी नॉव्हेल दिली, फार कमी लोक वाचतील, 20-30% लोक ज्यांना इंटरेस्ट आहे ते लोक वाचतील। आणि जर मी म्हटलं समजा अजून त्याच्या कंडिशन मध्ये जर मी म्हटलं समजा थोडे अवघड दिले तर कुणीही वाचणार नाही। या सगळ्यांचा विचार करता आपल्या स्टुडंटनी ते वाचावं यासाठी म्हणून काय करण्यात आलंय, तर यासाठी ही कन्सेप्ट बिल्डर बनते। रोजच्या रोज एक स्टोरी पॅटर्न मध्ये ही कन्सेप्ट बिल्डर चालते, ज्यामध्ये पहिल्या पार्ट मध्ये स्टोरी असते, एक पार्ट असा टोटल 5 पार्ट मध्ये रोज एक पार्ट जो आहे तो त्याच्यावरती टाकला जातो आणि पुढच्या केसमध्ये नेमकं उद्या काय घडणार आहे हे आपण वाचायला लागतो आणि उद्या काय घडणार ह्या हिशोबाने क्युरिओसिटी जनरेट होते आणि रोजच्या रोज आपण ते वाचायला स्टार्ट करतो। इंग्लिश रीडिंगची सवय लागते। मग सर या स्टोरी वाचून काय होणार आहे, त्याच्याच खाली क्वेश्चन्स असतात, प्री लेवलचे क्वेश्चन्स, म्हणजे आता त्याची थिअरी ऑलरेडी संपलेली आहे, आता पुढचं सीझन चालू झालेलं आहे, ज्या सीझन मध्ये पुढे क्वेश्चन्स सुरू झालेत।
प्री लेवलचे जे काही क्वेश्चन्स असतात ते त्याच्यामध्ये असतात आणि त्यांचं अनालिसिस डिटेलमध्ये दिलेलं असतं. तर या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही तयारी करताय, समजा जे बिगिनर्स आहेत किंवा अंडर ग्रॅज्युएट्स आहेत, लाईक थर्ड इयरला वगैरे आहेत, अशा लोकांनी मी म्हणेल की कन्सेप्ट बिल्डर पासून चालू करा. टेलिग्रामला जायचं, टेलिग्रामला गेल्यानंतर जसं आपलं सारथी एज्युकेशन चॅनल आहे तसंच इंग्लिश पिटारा नावाचं चॅनल आहे जे स्पेसिफिक इंग्लिशवालं कंटेंट जे ते प्रोव्हाइड करतं. त्या चॅनलवरती तुम्हाला ही कन्सेप्ट बिल्डरची PDF रोज संध्याकाळी भेटेल. मग ज्या लोकांचा आता समजा थोडाफार बिगिनर नाही आहे, थोडा पुढे गेलेला आहे, अभ्यास करतोय सर, रेग्युलर रुटीन मध्ये आहे, पण थोडीशी मेन्सची तयारी करायची, अशा लोकांसाठी रोज सकाळी 7:30 वाजेपर्यंत त्याच चॅनलवरती द हिंदू एडिटोरियल नावाची एक PDF येते. ज्या PDF मध्ये द हिंदू एडिटोरियल जे असतं त्याला पूर्ण एक्स्ट्रॅक्ट केलेलं असतं, त्याला पूर्ण निचोडून घेतलेलं असतं मित्रांनो, त्याच्यातली व्होकॅब बाजूला काढलेली असते. त्या व्होकॅबच्या बेसवरती एक स्टोरी तयार केली जाते, छोटीशी शॉर्ट स्टोरी असते एका पेज मधली, आणि ती वाचल्यानंतर कॉन्टेक्स्चुअल मिनिंग कसे कळतात ते समजण्यासाठी ती स्टोरी असते, ज्या माध्यमातून हळूहळू तुम्हाला एक सवय लागायला लागते ते शब्द रिपीट वाचण्याची. या व्यतिरिक्त द हिंदू एडिटोरियलचा पॅसेज असतो. RC बेस म्हणजे जे आता न्यू पॅटर्न वाले क्वेश्चन म्हणतात तर ते त्याच्यामध्ये आहेत, लाईक ओपिनियन बेस, इन्फरन्स बेस क्वेश्चन, त्यानंतर फॅक्च्युअल क्वेश्चन्स. या सोबत मी म्हणेल त्याच्यामध्ये द हिंदू एडिटोरियल वरती जो पॅसेज आलेला होता त्याच्यावर बेस UPSC पॅटर्नचा एक थेअरीवाला क्वेश्चन असतो, लाईक एसे रायटिंग वगैरे जे आपल्याला असतं, IBPS PO असेल किंवा SBI PO असेल, यांच्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह वाला पेपर असतो. त्या डिस्क्रिप्टिव्ह साठी सुद्धा हे सगळं एक शेवटचा क्वेश्चन त्याच्यामध्ये राखीव ठेवण्यात आलंय, याच्यातून तुमच्या रायटिंग स्किल सुद्धा बनतील. सो ओव्हरऑल जर मी म्हटलं समजा प्री लेवलचा स्टुडंट असेल, जो बिगिनर असेल, अशा लोकांनी कन्सेप्ट बिल्डर वाचा, आणि जे लोक बिगिनर्सच्या पुढे असतील तर अशा लोकांनी द हिंदू एडिटोरियलची PDF वाचावी, जेणेकरून त्याच्यामध्ये क्रिटिकल रिझनिंग, RC पॅसेज, पॅराजंबल, क्लोज टेस्ट असे ओव्हरऑल सगळेच्या सगळे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतात. लिटरली तुम्हाला सांगतो, आजच्या एका शिफ्ट मधला जो पॅराजंबल वाला क्वेश्चन होता शुगर वगैरेशी रिलेटेड, हा ऑलरेडी त्या PDF मधला ऑलरेडी तो क्लासमध्ये डिस्कस केलेले क्वेश्चन्स जे आहेत ते आज एक्झाम मध्ये दिसले. असं नाही की ते क्लासमध्ये डिस्कस केले म्हणून ते आले. आपण जनरल EON, EOS.org, बँकिंग फ्रंटियर्स, त्यानंतर मी म्हणेल मिंट, असे जे आहेत किंवा रिसर्च गेट असेल, अशा भरपूर वेबसाईट्स आहेत की ज्यांचा सहारा घेऊन हे सगळं मटेरियल बनवलं जातं, सो दॅट त्याची क्वालिटी एकदम चांगली असते आणि ऍक्च्युअल एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण ते पॅसेजेस जे आहेत ते बनवलेले असतात, सोबत क्लोज टेस्ट बनवलेले असतात, पॅराजंबल बनवलेले असतात. यामुळे हे जशाच तसे पॅसेज तुम्हाला तिकडे बघायला भेटतील. ठीक आहे. सो या पद्धतीने मी म्हटलं समजा तर आहे रिसेंटली येणारी IBPS AFO नावाची एक्झाम, जी की खूप महत्वाची आहे ॲग्रिकॉस साठी. आणि जसं की आपल्याला माहिती आहे ॲग्रिकॉस, सबका बॉस ॲग्रिकॉस, त्या पद्धतीने ॲग्रीमेंटर नावाची एक टेस्ट सिरीज चालू केली जाते, ज्या माध्यमातून काय केलं जाणार आहे, इंग्लिशचे 20 सेक्शनल टेस्ट घेतले जाणार आहेत. आता हे का गरजेचं बनलं बघा मित्रांनो, झालं असं की बरेचसे प्लॅटफॉर्म सर्च केले, ज्या प्लॅटफॉर्म मध्ये स्पेसिफिक एखाद्या सब्जेक्टची जशी सेक्शनल टेस्ट असते तशी या YSO साठी मात्र स्पेशल टेस्ट दिली नव्हती. आणि म्हणून असा विचार आला की अशी टेस्ट जर मिळाली, लाईक सब्जेक्ट वाईज प्रिपेअर करायचंय, कुठे नेमकं राहतोय ते आपल्याला कळायचंय, तर यासाठी काय केलं की प्रिव्हियस इयर वाले जेवढे पण क्वेश्चन्स असतील त्या सगळ्यांना रिलेट करून त्या पद्धतीचे त्या फॉर्मॅटमध्ये, लाईक लेंदी बट सिंपल किंवा सिंपल असणारे आणि लेंदी असणारे किंवा छोटे असणारे, कॉन्टेक्स्ट छोटा दिसतोय पण कॉम्प्लेक्स असणारे, अशी वेगवेगळी व्हरायटी या क्वेश्चनच्या PDF मध्ये, त्या क्वेश्चन मध्ये, टेस्ट मध्ये बनवण्यात आलेली आहे. आणि त्या अशा 20 सेक्शनल टेस्ट असतील, ज्यामधल्या 10 सेक्शनल टेस्ट ज्या आहेत त्या सेक्शनल टेस्टचा रिटर्न किंवा टेक्स्च्युअल फॉर्मॅट मधलं एक्सप्लेनेशन असेल, आणि 10 टेस्ट अशा असतील की ज्यांचं डिटेलमध्ये व्हिडिओ अनालिसिस असेल, एक्झॅक्ट पेपरनुसार बनवण्यात आलेले, IBPS पॅटर्न नुसार बनवलेले आणि डिटेल व्हिडिओ सोल्युशन्स असतील. या कोर्सची फीस असेल साधारण 500 रुपीज. ही असेल IBPS AFO साठी, ज्याची फीस असेल 500 रुपीज. 500 रुपये फीस असेल. जे विजेतापासून पुढचे, विजेता 5 पासून पुढचे आहेत त्या लोकांची, ज्यांची व्हॅलिडिटी बाकी असेल, तर सगळ्यांना ही फ्री मध्ये ऍक्सेस होईल आणि बाकी लोकांना मात्र ही परचेस करायला लागेल. आता येतो टाइप्स ऑफ स्टुडंट. जे SBI साठी जर मी म्हटलं समजा जे प्रिपेअर करतायत त्यामध्ये वेगवेगळ्या टाइपचे स्टुडंट येतील. लाईक काही लोक अंडर ग्रॅज्युएट असतील, काही लोक बिगिनर असतील, काही लोकांनी क्लास संपत आलेला असेल आणि आता तयारी करायला लागले असतील. तर अशा सगळ्या केसमध्ये मी काय सांगेल तर 2 गोष्टी सांगेल. आत्तापासून इंग्लिशला प्री आणि मेन्स असं डिव्हाइड करू नका.
प्री आणि मेन्स पेक्षा ह्या टॉपिकचा विचार करा. या सगळ्या टॉपिकचं प्रिपरेशन आपल्याला करायचंय. ह्या पद्धतीने टॉपिक वाईज 50 क्वेश्चन्स जे आहेत 50 क्वेश्चन्सची रोजच्या रोज प्रॅक्टिस करायची आहे. याच्यासाठी मित्रांनो मी अजून एक अनाउन्समेंट करतोय. रोजच्या रोज 50 क्वेश्चन आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये रोज आरसीचे 5, सेंटेन्स एररचे 5 क्वेश्चन, सेंटेन्स एररचे 50 क्वेश्चन्स, अशा प्रत्येक टॉपिकचे 50 क्वेश्चन्स तुम्हाला फ्री मध्ये अवेलेबल करून देण्यात येतील सारथी एज्युकेशन टेलिग्राम चॅनलला. हे स्पेसिफिकली असतील SBI क्लरिकल प्री लेवलचे आणि SBI क्लरिकल मेन्स लेवलचे, 25 प्री 25 मेन्स लेवलचे या फॉर्मॅटमध्ये हे अवेलेबल होतील. तुमचं काम असेल, माझं काम एक कर्तव्य आहे की तुमच्या सगळ्या लोकांसाठी, भरपूर लोक असे आहेत की ज्या लोकांना क्लास परचेस करणं पॉसिबल नाहीये, अशा लोकांसाठी सांगतो मी फ्री मध्ये कंटेंट सगळं अवेलेबल करून देतोय. तुम्ही फक्त अभ्यास करा आणि रिझल्ट आणा. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने जे लोक परचेस करू शकता अशा लोकांसाठी तर बॅचच्या फॉर्मॅटमध्ये आहेच, पण बाकीच्या लोकांसाठी ह्या PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फ्री मध्ये या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील, प्रॉपरली स्पेशली क्युरेटेड फॉर SBI क्लरिकल एक्झाम. ठीक आहे. मग या पद्धतीने मी म्हटलं तर एवढे टॉपिक आहे, याला प्री आणि मेन्स मध्ये डिवाइड करण्यापेक्षा मी म्हणलं हे सगळे टॉपिक व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. चलो अब चलते आगे. या व्यतिरिक्त मी म्हटलं समजा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की कॅन इंग्लिश बी द स्कोरिंग सब्जेक्ट. सब्जेक्ट स्कोरिंग बनू शकतो का? यस, डेफिनेटली बनू शकतो. मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला प्रोग्रेसिव्ह आयडियलिझम ठेवावं लागेल, एका टप्प्यानंतर एक एक. अशा पद्धतीने रोजच्या रोज आपल्याला स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल. वी नीड टू कम्पीट टू आवर सेल्फ. स्वतःचे कालचे व्हर्जन आणि आजचं व्हर्जन ह्यांच्यामध्ये कम्पीट करा. कालचा जो स्कोअर होता त्याच्यापेक्षा कसं चांगला येईल याबद्दल थोडा विचार करा आणि रोजच्या रोज स्वतःला पुश करा. याच्यासाठी लागेल फक्त आणि फक्त प्रॅक्टिस. मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत इंग्लिशचा असा एखादा सेगमेंट असेल जो कधीच केलेला नाहीये, लाईक रीडिंगच करतोय फक्त, सर ग्रामर कधीच केलं नाही, व्होकॅब कधीच केलं नाही, मग मी काय करू? तुम्ही ग्रामर वरती आणि व्होकॅब वरती काम केलं पाहिजे. ज्या लोकांनी ग्रामर वरती काम केलेलं आहे अशा लोकांनी रीडिंग वरती आणि व्होकॅब वरती काम करायला पाहिजे. सो आय विल सजेस्ट तिघांनाही सोबत घेऊन चाला, ग्रामर, व्होकॅबलरी आणि रीडिंग. आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही एकदम प्रॉपरली घेऊन जाल तुम्हाला नक्कीच स्कोअर इम्प्रूव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. आणि ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे असं वाटतंय की नाही मला इंग्लिशची चांगली तयारी करायची आहे, डिटेलमध्ये तयारी करायची आहे, SBI एक्झामसाठी मला प्रॉपरली प्रिपरेशन करायचं आहे, त्यासाठी मला इंग्लिश सब्जेक्टमध्ये आतापर्यंत भरपूर वेळेस असं झालं की इंग्लिशचा अभ्यास कळलं नाही, नेमकं काय करायचंय, सोबत ज्या एक्झाम होतात त्या एक्झाममध्ये नेमकं काय डील करावं, कसं करावं हे कळत नाही, अशा लोकांसाठी एक स्पेशल इंग्लिशची बॅच असणार आहे. बँकर्स 3.0 इंग्लिशची बॅच आहे, स्पेशल इंग्लिशची बॅच आहे. 3000 रुपये याची फीस आहे आणि 1 इयर व्हॅलिडिटी आहे. खालिद सर आणि मी स्वतः आम्ही दोघं मिळून हा सिलेबस जो आहे तो तुम्हाला एका बॅच मध्ये कव्हर करून देणार आहोत. सो असं जर मी म्हटलं समजा अशी एक बॅच जी आहे ती याच्यामध्ये आहे, तुम्हाला जर वाटलं समजा तर तुम्ही परचेस करू शकता. ओके का? सो अशा पद्धतीने जर मी म्हटलं समजा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आय नीड टू टॉक, मला याच्याबद्दल बोलायचंय, तर तुम्ही कोर्स बद्दल माहिती किंवा इंग्लिश बद्दल काय अडचणी असेल तर या नंबर्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. सो एवढं होतं सगळ्याच्या सगळं डिटेल. अभ्यासाला लागा, बिलकुल ताण घेऊ नका. जे ठरवलं होतं, जे वाटत होतं या वर्षी प्रमाणापेक्षा जास्त व्हॅकन्सीज येतील असं आपल्याला वाटलं होतं, पण हरकत नाही. व्हॅकन्सीज वरती काम करण्यापेक्षा आपल्याला एक जागा पाहिजे याच्यावर आपण फोकस करूया आणि मॅक्झिमम व्हॅकन्सीज मल्टिपल ऍडव्हर्टिजमेंट्स येत आहेत, यांना आपण पॉझिटिव्ह समजू आणि वेगवेगळ्या ज्या ऍड्स आहेत त्या सगळ्यांचा विचार करता मला असं वाटतं की आपण अभ्यासावरती एकदा सब्जेक्ट चांगले करून घेण्यावरती फोकस करावं, ते आपल्यासाठी खूप चांगलं असेल. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.